नमस्कार. शाखा नऊ न्यूज मराठीमध्ये आपला स्वागत आहे. कांदिवली पश्चिमेकडील एकतानगर परिसरात पोलिसावर हल्ल्याची गंभीर घटना घडली आहे. ही घटना नेमकी काय आहे आणि या संदर्भात मनसे विभाग अध्यक्ष दिनेश साळवी यांनी घटनास्थळी काय प्रतिक्रिया दिली हे आपण पाहूया. आज आपण इथे आलो, पोलिसावर हल्ला झाला, काय म्हणतो? बघा, आता या ठिकाणी पोलिसांवरती हल्ला. आता मला माहिती मिळाली इथे की 2 गटांमध्ये झगडा झालेला होता. पोलिसांना कुणीतरी फोन केला आणि पोलीस त्यांनी घटनास्थळी आलेले आणि त्यावेळेला येत असताना पोलीस सोडवत असताना पोलिसांवरतीच त्या लोकांनी मारहाण केली. म्हणजे कुठल्या कुठल्या हद्दीचे क्रिमिनल माइंडचे लोक आलेले आहेत या ठिकाणी. आम्ही वारंवार तक्रार करतो पण काही कारवाई होत नाहीये. आज काही दिवसापूर्वी नवरात्रीमध्ये या ठिकाणी एक उत्तर भारतीय व्यक्तीने उत्तर भारतीयाला गोळी मारली. आपला मराठी व्यक्ती पकडायला गेला, त्याला गोळी लागलेली, तो सुदैवाने तो पोरगा वाचला. त्याच्यानंतर काही दिवसापूर्वीच, आता महिना 2 महिने नाही झाले, चारकोप इंडस्ट्री इस्टेट मध्ये एका कंपनीवाला मालकाला 4-5 जण दर दुपारी येऊन चाकू सुऱ्याने मारतायत, मर्डर होते. त्याच्या 15 दिवसामध्ये तिथेच फायरिंग होते, 2 गोळी लागते, सुदैवाने ते वाचला तो. त्याच्यानंतर आता 4 दिवस नाही झाले, बाजूलाच एका 6 वर्षाचा उत्तर भारतीय मुली होती, एका उत्तर भारतीय पोराने रेप केलेला आहे. म्हणजे काय चाललं काय? नशामध्ये आहारी जे जाऊन होतंय, आज ड्रग्सचं नशा. आता एमडीचा रॅकेट या ठिकाणी गांधीनगरमध्ये पकडले, कुठल्या मालवणीचे पोलीस येऊन इथे पकडतात. मग इथले काय करतात? ज्या पद्धतीने ड्रग्सचं, चरस गांजाचं जे चाललेलं आहे, त्याच्यामुळे हे युवा पिढी बिघडत चाललेली आहे. याच्यावरती आम्ही वारंवार तक्रार देऊन सुद्धा पोलीस लक्ष देत नाही. त्याच्यामुळे असं काहीतरी होत आहे. पोलिसांना मारायची हिंमत होती. कुठले लोक आहेत ते? म्हणजे कुठल्या माइंडचे काय आहेत? म्हणजे पूर्वीपासून पण माझा जन्म इकडे झालाय. या अगोदरचं पण उत्तर भारताने मी ओळखतो, पण कधी तू महिमा झाले असेल, पण कधी पोलिसांवरती या हातापाई एवढ्या प्रकारे नाही होत. पण आजकाल जे 15 वर्षामध्ये जे कोणी आलेले आहेत ते एकदमच क्रिमिनल माइंडचे. म्हणजे गावी पण त्याचा रेकॉर्ड काढला तर त्यांच्यावरती मर्डर केस आहेत, इथे पण मर्डर केस आहेत. अशा प्रवृत्तीचे लोक या ठिकाणी जमा आहेत. त्याच्यामुळे आज इथला एक पण व्यक्ती उभा राहून स्टेटमेंट द्यायला, बोलायला, म्हणजे 2 शब्द बोलायला पण घाबरतोय. म्हणजे किती दहशत असेल त्या लोकांची. पण या दहशतीला आम्ही घाबरणारे लोक नाहीत. या डीसीपीने ऐकलं नाही, प्रत्येक तक्रार करून ठीक आहे चालेल. आता आम्ही या ठिकाणी न्याय मागण्यासाठी ऍडिशनल सीपी कडे 2 दिवसात मोर्चा, आम्ही मनसे स्टालने मोर्चा काढणार आहोत. अगर ऍडिशनल सीपी कडे पण आमचं म्हणणं ऐकलं गेलं नाही तर सीपी पण तर जावं लागेल मोर्चा तरी काढणार. परंतु या ठिकाणी माझा जन्म झाला, इकडच्या सुरक्षेसाठी आम्ही रस्त्यावरती उतरू, कारण इथल्या लोकांची सुरक्षेची जबाबदारी आमची पण तेवढीच आहे. या ठिकाणी जे क्रिमिनल माइंडचे लोक आहेत त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे. पोलिसांवरती ड्रेसवरती आहे तो ऑफिसर, तरी सुद्धा मारा हिंमत होते. म्हणजे या लोकांवरती कडक से कडक कारवाई झाली पाहिजे.